उत्तम बनशी पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य तोरणा तांडा. आमची एकच हे आहे की मागणी 2 महिन्याखाली हे रस्ता झालेला आहे. 2 महिन्याखाली रस्ता झालेला आहे. 1,47,00,000 रुपये रस्त्याला आले आहे. आज आम्हाला एखादी मोठी गाडी जर आली तर मोटरसायकल सुद्धा जात नाही, साईड भरून केलं नाही. आणि आता जिथं जिथं आम्ही उकरल्या बघा आमचे हात आहे तर निव्वळ डांबर त्याच्यावर टाकलेलं नाही. डांबर टाकले नाही, निव्वळ हे बघा हे माझे हात आहे. ठीक. आता मागणी काय राहणार? आमची मागणी एकच आहे की ते जे रस्ता आहे ते चांगलं करून देणे. तांडा वस्तीसाठी कोट्यावधीचा निधी वापर करतोय. त्या माध्यमातून या ठिकाणी तोरणा तांडा या तांड्यात जोडण्यासाठी हा 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यासाठी जवळपास 1,47,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं संबंधित गुत्तेदारांनी कंत्राटदारांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये माती मिश्रित डांबराचा तर पत्ताच नाही, परंतु माती मिश्रित सर्व हा प्रकार निव्वळ बोगस आहे. म्हणजे विकासाचा भकास पॅटर्न असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. या माध्यमातून आज जनतेला पुन्हा एकदा खड्ड्यांच्या रस्त्याचा संघर्ष करावा लागत आहे. ही बाब लाजिरवाणी आहे. आणि कोट्यावधीचे रुपये जर पाण्यात जात असतील, याचे यापूर्वी 50 लाख रुपये नुसते 1 किलोमीटरसाठी रस्त्यासाठी खर्च करण्यात आले होते, परंतु रस्त्याची मजबूती नाही, साईड पट्ट्या भरलेल्या नाहीत. आणि या मतदारसंघामध्ये आजच्या ज्या सरकारवर सध्या भाजपच्या आमदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की असे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदारांना काळ्या यादीमध्ये टाकावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करून हा रस्ता पुन्हा जसे ते करून लोकांच्या या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला खड्ड्याच्या संघर्षातून मुक्त करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक या निमित्ताने सांगतो की आज कोट्यावधी रुपये खाली खर्च केले जातात आणि हा पॅटर्न सर्व मुदखेड तालुक्यामध्ये विकासाचा भकास पॅटर्न आहे. आणि त्या माध्यमातून या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या म्हणजे निवड चुकीच्या नाहीत. आणि येणाऱ्या काळामध्ये जनता या लोकांना त्यांची जागा दाखवून देईल. आणि या लोकांचा रोष जो आहे तो निश्चितच आता असलेल्या सरकारवर आहे, भाजपवर आहे. आणि मी या ठिकाणच्या भाजपच्या आमदारांना अजून एकदा सांगतो की या ठिकाणचे जे बोगस कामे आहेत ती क्वालिटी कंट्रोल हाती सखोल चौकशी करून क्वालिटी कंट्रोलमधून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून हा रस्ता पुन्हा जसा ते करून घ्यावा. बस चांगलं क्वांटिटी चांगली दिली, रस्ता मजबूत केला. हे आता पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी देखील ठरवा, जेणेकरून या रस्त्याला होऊन 2 महिन्यापासून सुरू झालेला आहे. 1 महिन्यामध्ये रस्ता सुरू केला पूर्ण. आणि त्याला मी 2-3 वेळेस फोन केला. मी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा कार्यकर्ता आहे, पण कार्यकर्ता आहे म्हणून सुन्या मी एवढ्यावर थांबलो नाही. जेणेकरून माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या भागातले रस्ते चांगल्या प्रकारे करून घ्या, क्वांटिटीचे करून घ्या. साहेबाचा आदेश आम्हाला आहे. पण पाणी कुठं मुरालं, कोणाचं, कशामुळं हे काही मला कळायला तयार नाही. जेणेकरून एकलारे हे गुत्तेदार नावाजलेला आहे, त्याला काम साहेबांनी दिलं 1,47,00,000 रुपयाला. 2 किलोमीटरचा रस्ता आहे, 2.5 किलोमीटरचा. आणि या ठिकाणी पहिला रस्ताच मजबूत होता. आम्ही तंडेवाल्यांनी काही रस्ता साहेबांनी निधी दिल्यानंतर तो रस्ता झाला होता, तो देखील डळडळीत झाला होता. त्या अगोदर साहेबांनी 20-25 लाख रुपये 2 ठिकाणी 50 लाख दिले, 50 लाख रुपये दिले. 2 पॅच मध्ये दिले होते. ते गुत्तेदार होता जोगदंड, त्यानं तरी रस्ता चांगला केला. त्या रस्त्यामुळं 4-5 वर्षे राहिला तरी एकलारीनं जे रस्ता केलेला आहे ते 2 महिन्यामध्ये खतम होते. आणि आता हे तुम्ही पॅचेस बघाल्या. त्या ठिकाणी साहेबांनी काय करायचं, निधी देऊन काय पाप केलं, काय रस्ता का करू नये, यांनी चांगला करायला पाहिजे. माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी नागिली रस्ता देखील या एका फौजी गुत्तेदाराला दिला. ते 10 किलोमीटरचा आहे, ते देखील 11 कोटीचा आहे. तो देखील रस्ता निकृष्ट होत आहे. आणि हे तर तुम्ही आता पॅचेस बघितलेला आहे, याचं सर्व काम झालेलं आहे. एक गाडीच्या वर दुसरी जर गाडी आली तर या ठिकाणी पास देखील होत नाही, मोटरसायकल देखील पास होत नाही. तर हे गुत्तेदारी करायलेत काय, आणि हे साईड देखील बाजूला भरलेली नाही. तुमची मागणी काय राहणार, लास्ट भूमिका आता? आज आम्हाला डबल या ठिकाणचा रस्ता करून दिला पाहिजे. या ठिकाणी थांबाव, तुम्ही तरी बोला मग. जेणेकरून जे रस्ता झाला त्या रस्त्याला
ग्रामपंचायत ज्या कोणाची असेल, माझी असेल, साहेबाची असेल, अजून कोणाची असेल, त्या ग्रामपंचायतनं देखील या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे, जेणेकरून तंड्यातलं मतदान मागायचं आणि आपण एका जागी बसायचं हे कदापि ही जनता देखील सहन करणार नाही. कारण जनतेला हे पुढचा त्रास जनतेला होणार आहे, जनतेला या ठिकाणून तंड्यातल्या लागणार आहे. एक कोप्यानं साहेबाच्या मागे राहिलेली जनता आहे तंड्यातली, आमच्या तोरणा तंड्यातली, गोबरा तंड्यातली. या तंड्यातल्या लोकांना जाण्या येण्याच्या त्या रस्त्यापर्यंत तरी आमच्या ग्रामपंचायतनं लक्ष द्यायला पाहिजे असं माझं मत व्यक्तिश आहे. मी एक साहेबाचा कार्यकर्ता आहे. या दृष्टिकोनातून साहेब प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकत नाहीत, विकास निधी आणू शकतात, पण रस्ते कोणाचे त्याची गुत्तेदार देखील नाहीत. गुत्तेदाराकडून काम करून घ्यायचं हे आमचं कर्तव्य आहे, कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. कार्यकर्त्याला संदेश देखील माझा हात जोडून विनंती आहे, त्यांनी सर्वांनी आपल्या मतदारसंघामध्ये, भोकर मतदारसंघामध्ये साहेबाची जे श्रीजया आमदार कन्या आहे त्या कन्येच्या मतदारसंघामध्ये तरी सर्वांनी लक्ष देऊन कार्यकर्त्यांनी काम चांगलं करून घ्यावं एवढीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.